स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. देश कार्यासाठी झटणारी पुढील पिढी तयार करायची. पण ते होणार कसं? आपली स्वतःची शाळा कॉलेज काढून राष्ट्रीय शिक्षण द्यायचे. जीवन आपुले सार्थ करा रे, राष्ट्रभक्ती निस्वार्थ करा रे, एकजुटीने कार्य करा या देशाचे. या साथी बना अनसाथ करा रे, मातृभूमी ही आज पुकारे. जागृत होऊन कंकण बांधू दिवस रात्र झटण्याचे. मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे, फेडूया ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे. घेऊ हे ब्रिद हाती असे तू सिंधू नव हिंदुस्थानाचे. कार्य करा या देशाचे. अहो शिक्षण अधिकारी आहेत ते. हा माझा वर्ग आहे. डॉग्स अँड ब्रिटिश आर नॉट अलाउड. देशकार्य म्हणजेच देवकार्य. आपल्या कार्याला लोकांच्या पावतीची गरज आहे असं वाटतं तुम्हाला? आगरकर, लोकमत ही एक फार मोठी शक्ती आहे. तुम्ही गाभाऱ्यातल्या श्री गणेशाला थेट रस्त्यावर आणून शिक्षा केल्यासारखा उभा केला. दादा नमस्कार, मी दामोदर हरी चाफेकर. आदि नमो हिंद माता, आदि नमो हिंद माता. चरणी ठेवून या माता, कर जोडून या आता, कर जोडून या आता. आज नमिला राष्ट्राचा ध्वज हा, आज नमिला राष्ट्राचा ध्वज हा. राष्ट्रदेवता हो, राष्ट्रदेवता. आदि नमो भारत है माता. जी जी दाजी रे, दाजी रे, दाजी रे. लढा भारतीयांनी दिला, लढा भारतीयांनी दिला, लढा जवानांनी दिला. ब्रिटिश हुकुमशहा झाला, देश पक्का हादरून गेला. तवा नवा सूर्य उगवला, लोकमान्य आले जन्माला. विचारसरणीचा हाल करण्याला, पिढा स्वातंत्र्याचा उचलला. पिटाळून लावले शत्रूला, लावले शत्रूला. जी 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 लावले शत्रूला. व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाचा वर्धापन दिन
आपणही आतिषबाजीनं साजरा करायला हवा. आणि अशातच पुण्यात प्लेगने थैमान घातलंय. तर दुसरीकडे रँड सारखा राक्षस जनतेला छळून मारतोय. या सूड भावनेतूनच चाफेकर बंधू चिडण्याला बाळकृष्ण हरी नावाला. 2 बंधू घेतले संगतीला, कुळ गोत्र ठेवले बहादूला. क्षत्रिय धर्म स्वीकारीला, सुरुवात केली कसरतीला. रक्ताचं पाणी करण्याला, रातंदिस कळ ना त्याला. 8 मैल मजल मारण्याला, उंच उडी लांब खेळण्याला. तलवार होती कमरेला, पिस्तुलाचा बंदोबस्त झाला. झाला हो जिर राम रे जी 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 जी. आणि दिवस ठरला 22 जून 1897. इंग्लंडच्या राणीच्या अमृत महोत्सवाचा दिवस उगवलाय. अनायसे संधी चालूनच आली आहे. तेव्हा घाव घालायचाच असे ठरले. योगायोग चालून आला. बाळकृष्ण बोले बंधूला, रँड वरती करूया हल्ला. राणीच्या पार्टीहून रँड घराकडे निघाला. बंधूंनी बेत बघा केला, चाफेकर पुढे धावण्याला. जरा शिकार आली चावडीला, तिथंच घाव तुम्ही घाला. आणि परवालीचा शब्द होता, गोंद्या आला रे